ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. सो मी दिलीप खाटेकर. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा किंवा सुरुवात कशी करायची हे बघणार आहोत किंवा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. हॅलो हॅलो एव्हरीवन. सो मी ओव्हरऑल मी अगोदर जे काही गोष्टी लिहिल्या आहेत किंवा काही मला ज्या सांगायच्या आहेत तर त्या कंटिन्यू करतो आणि त्याच्यानंतर काही लोकांचे काही प्रश्न जर असतील तर निश्चितपणे त्याची उत्तरं मी द्यायचा प्रयत्न 100% करेल. तर राज्यसेवा साधारणपणे कुणी पण साधारणपणे या फेजमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं आहे आणि राज्यसेवेचा अभ्यास सुरुवात करताय किंवा MPSCचा अभ्यास जनरली म्हणतात मुलं, की त्याला जर सुरुवात करताय तर कसा करायचा किंवा सुरुवात कशी करायची किंवा कशा पद्धतीने आपण नोट्स काढल्या पाहिजे, तर हे ओव्हरऑल मी सांगणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला ओव्हरऑल माझी ओळख करून देतो. सो माझं पूर्ण नाव दिलीप लक्ष्मण खाटेकर. मूळ गाव माझं राहुरी तालुक्यातलं कोल्हार आहे. अहमदनगर जिल्ह्यातलं राहुरी सर्वजण ओळखतात साधारणपणे MPSC करणारे मुलं विद्यापीठामुळं. माझं जे शिक्षण आहे शालेय शिक्षण तर मराठी मीडियममध्ये झालेलं आहे. पहिली ते चौथीपर्यंत साधारण मी गावातल्या शाळेत होतो. त्यानंतर वडिलांची नोकरी असल्यामुळं बदलीमुळे मला राहत्यामध्ये माझं शिक्षण झालं 10वीपर्यंत. त्यानंतर शारदा विद्या मंदिरमध्ये राहत्यातलं. त्यानंतर मी 11वी-12वी प्रवरानगरला महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये केली आणि मग तिथून इंजिनिअरिंग कंप्लीट करण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगरला माझं नंबर लागला होता आणि त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग साधारणपणे मुलं 4 वर्षात पूर्ण करतात, पण मला कंप्लीट करायला 5 वर्ष लागले. 1 वर्ष एक्स्ट्रा घेतलं, मी जास्त अभ्यास केला होता. हे मुद्दाम मी सांगतोय काही लोकांना की जे नवीन आहेत किंवा जे अभ्यासाला सुरुवात करताय. तर ग्रॅज्युएशनमध्ये मी 1 वर्ष YD झालो होतो 3rd इयरला आणि ते मी आत्ता अभिमानाने सांगू शकतो, कारण की मला माहिती आहे की त्याच्यातून काही ज्या चुका केल्या मी त्याच्यातून शिकलो आहे आणि त्याच्यानंतर मी काहीतरी पुढे जाऊन पोस्ट मिळालेली आहे. म्हणजे जे काही चुका आपण करतोय त्याच्यातून आपण काहीतरी शिकणं अपेक्षित असतं आणि त्याच्यातून मग पुढे आपण जेव्हा यशस्वी होतो तेव्हा मग खरं आपल्याला आपण काहीतरी मिळवल्याची जाणीव होते. त्यामुळे मी जेव्हा कुठे भेटतो त्यांना हमखास मुलांना सांगतो की बाबा कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये मी 1 वर्ष एक्स्ट्रा अभ्यास केलेला आहे. म्हणजे 4 वर्षाच्या ऐवजी मी 5 वर्ष इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे आणि त्यानंतर 2011ला मी पासआउट झालो आहे. आणि ग्रॅज्युएशन नंतर मग साधारणपणे माझ्याबरोबर प्रिपरेशन करणारे मित्र होते. तर त्यामध्ये माझा जवळचा मित्र अनिकेत कासार, जो की आता PI म्हणून काम करतोय जुहूला, मुंबईला. तर त्याने थोडासा आयडिया दिली किंवा अशा पद्धतीने आपल्याकडे ऑप्शन्स आहेत किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुला जर तुझ्या फील्डमध्ये जॉब नसेल करायचा तर माझ्याकडे किंवा MPSCमध्ये असे काहीतरी ऑप्शन्स आहेत. मग त्याने सांगितलं, मग थोडं बघितलं की बघावं, थोडासा इंटरेस्ट आला. सब्जेक्ट छान वाटले की हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी. जनरली पॉलिटी जास्त इंटरेस्टिंग वाटतो मुलांना. आणि त्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात केली. म्हणजे एक ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा क्लिअर नव्हतं की काय करायचं. त्यानंतर 6 महिने जवळपास मी काय करायचं याच्यातच वेळ घालवला आणि मग एकदा ठरवलं की काय करायचं त्यानंतर मग निश्चितपणे मग मी माझ्या मार्गावर होतो. हे मुद्दाम पुन्हा सांगतोय की काय करायचं याच्यासाठी वेळ घ्या. म्हणजे मी साधारणपणे एक 4 ते 5 महिनेपर्यंत मी वाट बघितली होती की बाबा कशा पद्धतीने आपण जाणार आहोत किंवा काय आपण करिअर असे निश्चित करणार आहे. त्यामुळे पाहिजे तेवढा जो काही वेळ आहे तो निश्चितपणे घ्या आणि त्याच्यावर मग वर्कआउट करा. म्हणजे असं नको व्हायला की घाईघाईमध्ये हा आता काय हे मित्र करतोय, ते करतोय, तर असं कृपया करू नका. तर आपल्या काय म्हणतो आपण त्याला, आपल्या क्षमता ओळखा, आपल्या कॅपॅसिटी ओळखा आणि आपल्या आवड ओळखा किंवा कोणत्या फील्डमध्ये आपण जाऊ शकतो किंवा आपल्याला छान आवडेल काम करायला. तर तेव्हा असं वाटलं की येस, थोडं प्रिपरेशन करून बघू आणि त्याच्यानंतर मग आपण निश्चितपणे पुढे कंटिन्यू करू शकतो. आणि मग मी एक 6 महिन्यानंतर साधारणपणे डिसेंबरमध्ये 2011च्या प्रिपरेशनला सुरुवात केली आणि त्यानंतर लगेचच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होती 2012मध्ये. तर 2012, 2013, 2014 आणि 2015 अशा सरळ जेव्हा एक्झाम द्यायला सुरुवात केली तेव्हापासून मी कंप्लीट पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत तिथपर्यंत दरवेळी जायचो. म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पहिली अटेम्प्टमध्ये पास झालो, मुख्य परीक्षा पण पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो आणि मी पोहोचलो इंटरव्ह्यूला पहिल्याच अटेम्प्टमध्ये 2012ला. आणि त्याच पद्धतीने फायनली रिझल्ट नाही आला. मग पुन्हा प्रयत्न केले 2013, परत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि नंतर मग राज्यसेवा 14ची पुन्हा पूर्व, मुख्य, मुलाखत, तेव्हाही नाही झालं आणि मग फायनली 2015ला माझं सिलेक्शन झालं. आता हे सांगायला जास्त वेळ नाही लागला, परंतु हे नियर अबाउट 4 वर्षाचं
काय म्हणतो आपण त्याला, पूर्ण प्लॅन होता किंवा पूर्ण जर्नी होती. तर या 4 वर्षामध्ये निश्चितपणे अभ्यास करताना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये पण खूप सारे बदल होत जातात आणि ते निश्चितपणे जर आपण चांगल्या पद्धतीने जर आपण त्याला घेत गेलो तर निश्चितपणे आपलं आयुष्य एक सुकर होऊ शकतं. तर 2015ला रिझल्ट आला आणि त्यानंतर मी तरी एक्सटेन्शन घेतलं होतं. परंतु 16च्या सप्टेंबरमध्ये मी जॉइन केलं आणि त्यानंतर जालनामध्ये घनसावंगी नगरपंचायत होती, तिथे 6 महिने काम केलं आणि त्यानंतर औरंगाबादला सहाय्यक आयुक्त म्हणून मी काम करत होतो. आता सध्या मी मेडिकल लीव्हवर आहे. तर तर एक ओव्हरऑल माझा विषय मी सांगितलं आहे. आता याच्यापेक्षा काही जास्त त्याच्यामध्ये वेळ घालवायला नको आहे. आपण आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊयात, की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवेचं आपण प्रिपरेशन करतो. मी राज्यसेवा जर म्हणतोय तर मी ओव्हरऑल सगळं सांगणार आहे किंवा PSI STI असिस्टंट जे असेल तर त्याचे पण जे काही कंटेंट तुम्ही बघत आहात किंवा जे कोणी प्रिपरेशन करायला सुरुवात करत आहात, तर त्या सर्वांसाठी हाच मुद्दा असेल, की कोणत्याही प्रिपरेशनला आपण जेव्हा सुरुवात करतोय तर त्यावेळी सर्वात पहिला जो मुद्दा आहे की अभ्यास काय करायचा, हे कोण सांगणार आहे आपल्याला, तर आपल्याकडे सिलेबस असणार आहे. तो सिलेबस कंपल्सरी लिहिला गेला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 वेळा सिलेबस लिहून काढा सुरुवातीला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही जी काही एक्झाम निवडलेली आहे, समजा मी राज्यसेवेद्वारे जी काही एक्झाम केली पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मी डेप्युटी कलेक्टर, DYSP किंवा तहसीलदारसारख्या पोस्टला टार्गेट ठेवतोय. तर या पोस्टसाठी जे काही सिलेबस आहे तर तो आपल्यासमोर अगोदर आला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळतं की अभ्यास काय करायचा. अदरवाईज कोणत्याही मार्केटमधलं पुस्तक घेतलं आणि अभ्यासाला सुरुवात केली तर कृपया असं करायचं नाही. ठीक आहे. तर सर्वात पहिला जो अभ्यासक्रम आहे, नवीन जे लोक आहेत त्यांच्यासाठी खास आहे, त्यांनी कृपया सिलेबस 2 ते 3 वेळा ॲटलिस्ट लिहून काढा. म्हणजे राज्यसेवेचा मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा दोन्ही सिलेबस लिहायचं म्हटलं तर कमीत कमी 5 ते 6 तास लागतात. आता मी मुलांना कंपल्सरी सांगत असतो की कृपया हे कराच, कारण की त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला अंदाज येणार की आपल्याला अभ्यास काय काय करायचा आहे. आणि मी कायम हाही मुद्दा अधोरेखित करतो की तुम्ही स्वार्थी व्हायचं या पिरियडमध्ये खूप जास्त. म्हणजे अभ्यास करताना माझा स्वार्थ असा असेल की जो काही अभ्यास मी करणार आहे त्याच्यातून मला मार्क्स मिळाले पाहिजे. फायनली आउटपुट काय, मार्क्स आहे, नॉलेज नाही आहे. लक्षात घ्या, जे लोक या स्पर्धा परीक्षेमध्ये नॉलेज गेन करण्यासाठी येतात तर ते लोक दरवेळी पास होतीलच याची काही गॅरंटी नाही. परंतु जे स्वार्थ म्हणून, अभ्यास म्हणून मार्क्स मिळवण्यासाठी हा जो आपला अभ्यास आहे तो मार्क्स मिळवण्यासाठी जे करतात तर ते निश्चितपणे पास होतील याची गॅरंटी. कारण की नॉलेजच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही. इथे ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. याच्यामध्ये एक्झामची डिमांड काय आहे ही ओळखता आली पाहिजे. म्हणजे आपण सर्वात पहिला आपण सिलेबस बघितला आणि सिलेबसच्या आधारावर मी सिलेबस जर लिहिला तर मला ओव्हरऑल आवा काय येतो किंवा मला अभ्यास काय काय करायचा आहे. आणि मग इथे माझी काय होते, माझी ज्ञानाची चौकट तयार होते किंवा हे माझा इथे या चौकटीमध्ये काय झालं पाहिजे, प्रॉपर आता काय झालं पाहिजे, इथे माझा यातूनच अभ्यास झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. राईट. मग त्यानंतर हा सर्वात पहिला मुद्दा झाला की सिलेबस आपला लिहिला गेला पाहिजे. राईट. सो पहिला मुद्दा हा सिलेबसला कृपया व्यवस्थित टिक करून टाका की बाबा हा सिलेबस लिहिला गेलाच पाहिजे. ठीक आहे. तर आता इथे म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तर कोणाची स्पर्धा आहे, तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे नवीन लोकांसाठी हा मी पुन्हा दरवेळी अधोरेखित करत असतो की स्पर्धा तुमची तुमच्याबरोबर आहे, हे सर्वात लक्षात घ्यायचं. तुम्ही जर म्हटलं की नाही, एक मुलगा 8 तास अभ्यास करतो त्याच्यापेक्षा मी जास्त 10 तास अभ्यास करेल, तर असं नाही आहे. तुम्ही तुमच्या अँगलने ठरवा की माझ्या कॅपॅसिटीज किती आहे किंवा मला आत्तापर्यंत ग्रॅज्युएशनचे मार्क्स किती आहेत. कारण की तुम्ही जेव्हा या स्पर्धा परीक्षेमध्ये येता त्यावेळी MD झालेला डॉक्टर तो पण इथे प्रिपरेशन करत असतो तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये. आणि त्याचवेळी तुमचा BA झालेला प्लेन YCMU मधून जो विद्यार्थी आहे तो सुद्धा काय करत असतो, इथे प्रिपरेशन करत असतो. मग यामध्ये काय असायला पाहिजे, असं असं अजिबात नाही आहे की MD झालेला जो डॉक्टर आहे तो 100% पास होईल आणि YCMU मधून जो आलेला विद्यार्थी तो फेलच होईल. तर असं व्हाईस वर्सा पण झालेलं आहे. राईट. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा आहे की कॉम्पिटिशन लोकांशी नाही आहे तर तुमची स्वतःशी आहे. तर हे ओळखा अगोदर. आणि मग याच्यातून मग स्वतःशी कॉम्पिटिशन आहे याचा अर्थ काय झाला की मला दररोज माझ्यामध्ये सुधारणा करायची आहे. मग प्रत्येक गोष्टामध्ये म्हणजे माझं जर मी म्हणतोय की मी 12 तास कॅपॅसिटी आहे माझ्या अभ्यास करण्याची, तर दुसऱ्या दिवशी 1 तास वाढवून बघा. एखाद्याला वाटतं की 14 तास मी बसू शकतो, तर 1 तास आणखी 1 वाढवून बघा. म्हणजे स्वतःमध्ये दररोज 1 तास इम्प्रूव्हमेंट करता तुम्ही आणि त्याच्यातून जर चांगला रिझल्ट येतोय तर ते खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे स्पर्धा स्वतःशी आहे हे लक्षात घ्या. अभ्यासाची पद्धती जी काय आहे तुम्ही आता मी सांगणार आहे तुम्हाला की अभ्यास कसा करायचा आहे आणि ते शक्यतो फॉलो करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला
आपण सुरुवात जर केली अभ्यासाला तर या पद्धतीने अजिबात पुढे त्रास होणार नाही. ठीक आहे. तर स्पर्धा कोणाशी आहे लक्षात आलं की स्पर्धा तुमची स्वतःची आहे, हे सगळ्यात क्लिअर असू द्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आता हा मुद्दा झाला स्पर्धा स्वतःशी आहे. आता दुसरा मुद्दा कंपॅरिझन, की आपण काय करतो खूप जास्त वेळा बाकीच्यांबरोबर कंपॅरिझन करतो. समजा मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्याबरोबरचे मुलं खूप सारे IT मध्ये जॉबला गेले आणि त्यानंतर त्यांचे पॅकेजेस वाढत गेले, कारण की आपला पास व्हायला 4 वर्ष लागले होते. ठीक आहे. मग त्या केसमध्ये त्याच्या अगोदरपासून मी थोडंसं अर्निंग सुरू केली होती स्वतःसाठी. 2 वर्षानंतर म्हणजे जे 12-13चे एक्झाम झाले होत्या त्याच्यानंतर मी थोडासा अर्निंग टीचिंग थ्रू सुरू केली होती, जेणेकरून मी माझा सस्टेन होऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा आहे की जेव्हा माझ्याबरोबरचे लोक IT मध्ये जॉब करायला गेले त्यांचे पॅकेजेस वाढत गेले आणि मग आपण समजा असं कंपॅरिझन करायला लागलो किंवा अरे त्याचा पुण्यामध्ये फ्लॅट झाला, माझं तर काहीच नाही, किंवा मी अभ्यासिकेमध्ये अभ्यासच करतोय, किंवा काही लोक आणखीन गाडी घेतली, 2 व्हीलर घेतली, तर ते फिरायला जातात शनिवार रविवार. तर हे आयुष्य तुम्हाला जगता येणार नाहीये इथे. तुम्हाला तुम्हाला स्वतःचा वेळ काढायला, तुम्हाला जे काही हॉबीज आहेत किंवा तुम्हाला फिरायला जाणं आहे, हे सर्व तुम्ही करू शकतात. परंतु त्यासाठी एक पर्टिक्युलर रविवारचा वेळ काढणं अपेक्षित आहे आणि मागचे 6 दिवस पूर्ण छानपैकी अभ्यासच झाला पाहिजे. तर या अँगलने थोडंसं प्रिपरेशन आपलं असायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मी जे सांगतो की कंपॅरिझन करायचं नाही. म्हणजे जे IT मध्ये जॉब करणारे मित्र आहेत माझे, मग मी त्यांच्याबरोबर जो कंपॅरिझन करत बसलो असतो तर माझा अभ्यास कधीच झाला नसता. राईट ना. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जनरली मुलींचा असा प्रॉब्लेम होतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते पुण्यात येतात आणि त्यांच्याबरोबर ज्या ग्रॅज्युएशन झालेल्या मुली गावाकडे राहिलेल्या, त्यांचं लग्न होऊन जातात आणि मग पुढचं आयुष्य चालू होऊन जातं आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी मागे राहिलो काय आयुष्यात, आणि मग फायनली मग त्याच्यामध्ये काय होतं, आपण कंपेअर करायला सुरुवात करतो. तर सर्वात पहिला मुद्दा आहे कंपेअर करायचं नाही. सो हे क्लिअर की कंपॅरिझन याच्यामध्ये नको आहे. आता दुसरा पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचा, की अभ्यासाची सुरुवात कशी करायची, म्हणजे नेमका सुरुवात करताना मला काय करायचं आहे. आता इथे झालं क्लिअर की पहिला मुद्दा काय म्हटलं आपण, सिलेबस तुम्ही लिहिलेला आहे. तर सिलेबस लिहिलाय. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे महत्त्वाचा, तर तो असणार आहे आपला की आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपल्यासमोर असायला पाहिजे. आता मी जनरली क्लासमध्ये सांगत असतो की तुमच्याकडे काय आहे, तर सिलेबस आहे. सिलेबस काय सांगतो, अभ्यास काय करायचा, राईट ना, किंवा आपल्याकडे चौकट अभ्यासाची कशी आहे. मग प्रत्येक सिलेबसमधला प्रत्येक मुद्दा हा इक्वली इम्पॉर्टंट असेल असं होणार नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की हाताचे 5ही बोटं सारखे नाही आहेत, एक मोठा एक छोटा या अँगलने. तर इथे सिलेबसमधले सुद्धा सगळे मुद्दे तुम्हाला समान मार्क्स देणार नाहीये. आणि मग कोणता मुद्दा मला किती मार्क्स देतो हे कोण सांगणार आहे मला, माझे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. म्हणजे सिलेबस तुम्हाला सांगतो की अभ्यास काय करायचा आणि त्यातील काही मुद्दे किती भर द्यायचा किंवा त्याच्यावर किती इम्पॉर्टन्स द्यायचा किंवा किती इम्पॉर्टन्स द्यायचा नाही एखाद्या मुद्द्याला, हे कोण सांगणार तुम्हाला, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सांगणार. मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं अवेलेबल आहे की त्यांनी प्रत्येक चांगल्या पद्धतीने आयोगाचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचे एक ॲनालिसिस करून दिलेलं आहे आणि ते प्रॉपर सेग्रिगेट करून दिलेत की त्या टॉपिक वाईज आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यावरून अंदाज येतो आपल्याला की बाबा या टॉपिकला किती वेटेज असायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे हे पहिले 2 मुद्दे की जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू करताय त्यावेळेस तुमच्यासमोर सिलेबस असायला पाहिजे आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचं बुक समजा काही लोकांकडे नाहीये, गावाकडे समजा काही लोकांकडे पुस्तक नाहीये, तर ते ॲटलिस्ट ट्राय करा की मी काय करेल की ॲटलिस्ट त्याच्यामध्ये आयोगाच्या वेबसाईटवरून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करेल, म्हणजे मला आणखी थोडासा अंदाज येऊ शकतो. अदरवाईज मग फक्त ब्लाइंडली सुरू करताय सिलेबस बघून, तर हे पण कृपया करू नका. सो सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, जर तुमच्याकडे बुक नसेल कोणतं तर त्यासाठी तुम्ही आयोगाची वेबसाईट बघू शकता. PDF अवेलेबल आहेत आरामात, मागचे 2012 पासून 11 पासूनच्या PDF अवेलेबल आहेत. सर्व PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही एक ओव्हरऑल अंदाज घेऊ शकता की साधारणपणे आयोगाचे क्वेश्चन कसे आलेले आहेत. ठीक आहे. क्वेश्चनवर जास्त भर देऊ नका. मी आता इनिशियली म्हणेल की पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही आहात, तर साधारणपणे तुमच्या क्वेश्चनच्या इम्पॉर्टन्सवर किंवा वेटेजवर भर द्या, त्या टॉपिकच्या वेटेजवर भर द्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. किंवा समजा हिस्ट्रीचा अभ्यास करताय तर महात्मा गांधींचा इरा जो आहे किंवा महात्मा गांधींच्या कालावधीमध्ये जे काही घडामोडी झाल्या ते जास्त महत्त्वाच्या असतील, किंवा आझाद हिंद सेना असेल ती जास्त महत्त्वाची असेल. तर हे मला कसं कळलं, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरवर. ठीक आहे. सो पहिले 2 मुद्दे झाले, सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. आता सुरुवात कोणती करायची हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की कोणत्या विषयाने सुरुवात करायची. तर मुद्दा असा आहे की आपल्याकडे सिलेबस नुसार, जर मला एखादा सिलेबस लिहिताना मला जर एखादा मुद्दा इझी वाटला किंवा सोपा वाटला किंवा इंटरेस्टिंग वाटला तर त्या विषयाला मी हात घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे जर साधारणपणे GS 1 2 3 4 राज्यसेवेचा तुम्ही मुख्यचा सिलेबस लिहिला, त्यामध्ये मग GS 1 मध्ये हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, 2 मध्ये पॉलिटी आहे, 3 मध्ये HRD आहे आणि 4 मध्ये इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक आहे.
तर मला पॉलिटी जास्त इझी वाटतो किंवा मला तो जास्त इंटरेस्टिंग वाटला आणि म्हणून मी तो पॉलिटी सब्जेक्ट वाचायला घेणार आहे. किंवा हिस्ट्री इंटरेस्टिंग वाटला किंवा जॉग्रफी वाटला, तर जनरली जॉग्रफी जर मला असं वाटलं की बाबा मला जॉग्रफी वाचायला घ्यायचं आहे, तर जॉग्रफीमध्ये सुरुवात कशी करायची. आता एवढं लक्षात आलं इथपर्यंत की आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले, सिलेबस बघितला आहे आणि आता मला कोणता तरी एक सब्जेक्ट सुरुवात करायची आहे. तर मी सुरू करतोय जॉग्रफी. समजा मी जॉग्रफी घेतलाय, मग आता जॉग्रफीसाठी सुरुवात कशी करायची, मग कोणतं बुक घ्यायचं मार्केटमधून, की रेफरन्स बुक घ्यायचं की आता स्टेट बोर्ड वाचायचं. तर कोणत्याही विषयाला सुरुवात करताना एक मुद्दा लक्षात घ्यायचा की सुरुवात आपली स्टेट बोर्डच्या पुस्तकातून झाली पाहिजे किंवा NCERT कडून. आता NCERT इंग्लिशमध्ये आहे, तर काही लोकांना इंग्लिशचा जास्त त्रास होत असेल तर काय करूयात आपण, त्याला मार्केटमध्ये पुन्हा एकदा NCERTचं मराठीत भाषांतर केलेले सुद्धा पुस्तकं आहेत. परंतु आय विल सजेस्ट की स्टेट बोर्ड तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतर NCERT इंग्लिशमध्ये वाचायला काही हरकत नाही, कारण की ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाला इंग्लिश समजतं. ठीक आहे ना, काही अडचण यायला नको आहे. जर तुम्हाला नकोच असेल तर मग तुम्ही बुक घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही जे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. पण पुन्हा एकदा काय होतं की ट्रान्सलेट करताना काही गोष्टी थोड्याफार इकडे तिकडे होऊ शकतात, त्यामुळे मूळ पुस्तक कधी पण वापरणं आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे आता आता सर्वात पहिलं काय झालं मग माझं, की आता विषय ठरला, सर मी आता जॉग्रफीचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता मी सांगितलं स्टेट बोर्ड, तर येस मी स्टेट बोर्डची पुस्तकं घेतोय किंवा माझ्याकडे बालभारतीवरून डाउनलोड करून टाकतोय सर्व PDF. ठीक आहे, मग आता PDF डाउनलोड केला, आता मी जॉग्रफीचा अभ्यास सुरू करतोय. मग काय करणार, जनरली मुलं काय करतात, 5वीचं पुस्तक घे, जॉग्रफीचं वाचून टाकलं, 6वीचं घ्या वाचून टाकलं, 7वीचं घ्या वाचून टाकलं. तर हे व्हायला नको आहे, राईट. का, कारण की इथे सुरुवात आपण जो करतोय तर पुस्तक आयोगाने कधी म्हटलंय का की 6वीचं पुस्तक वाचा, 7वीचं पुस्तक वाचा, तर नाही, कृपया असं करू नका. ठीक आहे, का, कारण की आपल्याला काय माहिती असायला पाहिजे की ठीक आहे मी जॉग्रफीचा सुरू करतोय अभ्यास, तर आता मी 6वीचं 7वीचं पुस्तक वाचलं आणि त्या पद्धतीने नोट्स काढल्या तर नकोय, कृपया तसं करू नका. तर काय करायचं की तुम्ही आपल्या अभ्यासक्रमामधला जो मुद्दा आहे, समजा असं मी म्हटलं की माझ्या जॉग्रफीमध्ये मी वातावरण हा सब्जेक्ट ठेवलेला आहे किंवा मी पहिल्यांदा घेतोय की मला आवडतं वारे किंवा त्यांची दिशा किंवा प्रेशर किंवा मग मान्सून, राईट. हे मला मुद्दे इंटरेस्टिंग वाटतात, मला ते जाणून घ्यायची इच्छा होते, म्हणून मी तो टॉपिक घेतला. मग आता काय करा की तो टॉपिक सर्व बुकमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकला आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे. आता मी इथे लिहिलंय साधारणपणे, इथे जर मी तुम्ही स्टेट बोर्डसाठी मी सांगतोय साधारणपणे स्टेट बोर्डसाठी कशा पद्धतीने असणार आहे. 6वीचं पुस्तक आहे, इयत्ता 6वीचं, त्याच्यामध्ये 4था आणि 5वा चॅप्टर तो इझी आहे किंवा जो मला मान्सूनच्या अँगलने लक्षात घ्यायचा किंवा हवामानाच्या प्रकरणाचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये हवामान आणि तापमान दिलेलं आहे 6वीचं. ठीक आहे, 6वीच्या बुकमध्ये प्रकरण 4 आणि 5 मध्ये. 7वीच्या बुकमध्ये पुन्हा एकदा प्रकरण 4 आणि 5 मध्ये हवेचा दाब आणि वारे दिलाय, एकमेकांशी निगडीत आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच 7वीच्या पुस्तकामध्ये 8 नंबरला ऋतुनिर्मिती दिलाय. त्यानंतर 8वीच्या पुस्तकामध्ये 5वा नंबरचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये सागरी प्रवाह दिलाय. आणि 9वीच्या पुस्तकामध्ये वृष्टी म्हणजे पाऊस. 10वीच्या याच्यामध्ये पुन्हा एकदा हवामान. आणि 11वीच्या पुस्तकामध्ये 4था आणि 5वा जो सब्जेक्ट आहे तर हवामान प्रदेश आणि जागतिक हवामान बदल या पद्धतीने दिलेला आहे. मग मी काय केलं की मला जो हवामान मुद्दा वाचायचा होता तर हे सर्व टिक करून टाकले अगोदर. 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या पुस्तकामध्ये जास्त काही कामाचं नाहीये. तर हे जे आहे तर ते मुद्दे मी टिक केले. आता मी काय वाचतोय, फक्त हवामान चॅप्टर वाचतोय सर्व प्रकारच्या आपल्या या बुकमधून. म्हणजे काय केलं मी, 6वीचं वाचलं 7वीचं असं नाही करत मी. 6वीमधून हवामान वाचला, 7वीमधून हवामान वाचला, 9वीमधून हवामान वाचला आणि त्याच्या नोट्स काढून ठेवल्या. समजताय का. तर या पद्धतीने शक्यतो आपला प्रिपरेशन असायला पाहिजे. आणि मग तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एकदा सर्व कंटेंट तुमच्या एकाच वेळी एका ठिकाणी असणार आहे. अदरवाईज काय होतं, 6वीचं स्टेट बोर्डमधल्या नोट्स काढल्या ते एका वहीमध्ये, 8वीच्या काढल्या त्या दुसऱ्या वहीमध्ये, 9वीच्या काढल्या दुसऱ्या वहीमध्ये. आयोगाने कधीही म्हटलेलं नाहीये की तुम्ही तुमच्या स्टेट बोर्डच्या नोट्स काढा म्हणून, राईट ना. आपण स्टेट बोर्डमधून जे काही जॉग्रफीचा कंटेंट वाचतोय त्याचा माझा जो एक्झामचा अँगल टॉपिक आहे त्या टॉपिकला मी काय करतोय, चांगल्या प्रकारे प्रिपेअर करतोय. आणि मग त्याच्यासाठी मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, म्हणून मी काय केलं, आता एक छानपैकी हवामान आणि तापमान किंवा हवामानाविषयीचे सर्व काही टॉपिक्स आहेत ते क्लब केले आणि माझ्या नोट्समध्ये लिहिले. येते का लक्षात. तर हा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा, तर आता तुम्ही म्हटले की आता सर येस क्लब झालाय, आता क्लब झालंय तर आता पुढे कसं करणार आहे. तर पुढे काय करणार की आता आपण नोट्स काढायला सुरुवात करणार. मग नोट्स काढायच्या म्हणजे काय, तर सर्वात पहिला मुद्दा
तर मी इथे तुमच्या पुढे काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण जाणार आहोत. तर इथे मी साधारणपणे आता किती लोकांना दिसेल मला अंदाज नाही आहे, तर मी पुन्हा एकदा वाचतो थोडक्यात की काय लिहिलेलं आहे ते. तर इथे पहिला मुद्दा, सो आता आपले स्टेजेस काय काय लक्षात आल्या, मी काय अभ्यास करायचा ठरवलेला आहे, मी सिलेबस लिहिला आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स माझ्या समोर आहेत, आणि त्यानंतर आता मी सुरुवात करतोय जॉग्रफीला, की जो माझा इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटला मला, की मान्सून वगैरे आता जे करंटमध्ये असणार आहे. मग आता याच्याशी संबंधित माझ्या सिलेबसमध्ये कुठे आहे, तर त्याला मी अंडरलाईन केलं. लेटेस्ट से असं म्हणूयात की त्याला GS1चा जो सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, त्याच्यामध्ये 3.2 हा एक मुद्दा आहे, त्याच्यामध्ये वातावरणाविषयी दिलेला आहे. मग त्याला मी अंडरलाईन केली त्या सिलेबस खाली, आणि मग मी काय केलं, आता नोट्स काढायला सुरुवात केली. मग नोट्स काढायला सुरुवात करताना काय करतोय, तर मी जे तुम्हाला आता इमेज हे दाखवलेलं आहे, पेपर दाखवला, त्याच्यामध्ये मी असं लिहिलं की पहिले रीडिंग, फर्स्ट रीडिंग कसं असेल की तुम्ही नवखे आहात, तुम्हाला काही माहिती नाहीये. माझ्या केसमध्ये त्या रीडिंग ते जे वाचताना काय करणार, गोष्टीसारखं पुस्तक जे वाचतोय आपण, गोष्टीचं पुस्तक जसं वाचतोय ना तसं वाचायचं, आरामात, एकदम काही टेन्शन नाही घ्यायचं. मग वाचताना काय करणार आहे, एकदम आरामात वाचणार आहे. सेकंड रीडिंगला परत यायचं त्याच टॉपिकवर, आणि तो टॉपिक आता तुम्हाला काहीतरी सांगेल की बाबा काय काय महत्त्वाचं वाटतं. इनिशियली सर्व गोष्टी महत्त्वाच्या वाटू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ज्या ज्या महत्त्वाच्या वाटतात त्या अंडरलाईन करायच्या बुकमध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की थर्ड रीडिंग पण एकदा वाचायचं आहे, वाचून घ्या, काही हरकत नाही, आणि मग लिहायला सुरुवात करायची. नोट्समध्ये काय लिहिणार आहात, वहीमध्ये कंपल्सरी लिहायचं आहे. लक्षात द्या, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये लिहिल्याशिवाय तुम्ही पास होत नाही. कळलं? जर तुम्हाला असं कोणी म्हटलं असेल की लिहायची गरज नाही, नोट्स काढू नका, तर ते त्यांच्यापासून दूर राहा. ठीक आहे, लिहावंच लागणार आहे, कारण की ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये काही फॅक्ट्स असतात, आणि काही फॅक्ट्स जे आहेत ते आपल्या लिहिल्याशिवाय पाठांतर होत नाही, राईट. त्यामुळे कृपया लिहा. मग थर्ड रीडिंग नंतर जर तुम्ही लिहित असाल तर जे ज्या गोष्टी अंडरलाईन केल्या त्या गोष्टी काय करायच्या, तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहायच्या आहेत. मग लिहिल्यानंतर आता काय झालं, तुमच्याकडे क्लब झालं सर्व, जे की वातावरणाचा पार्ट होता. अगदी 6वी पासून तर 11वी पर्यंतच्या बुकमध्ये सर्व वातावरणाचा पार्ट जो आहे तो क्लब केलेला आहे. सॉरी. मग आता ह्या ज्या नोट्स तयार झाल्या, तर या नोट्स तयार होताना मी काय केलंय की ते आता पुन्हा एकदा मी वाचतोय, पाठ करायचा प्रयत्न करतोय. पाठ केल्यानंतर मी काय करतोय, त्याला कशा पद्धतीने करणार आहे की त्याला आता रिव्हिजन देणार आहे. दुसरा मुद्दा काय असणार आहे, रिव्हिजन. सो आता पहिला मुद्दा होता फर्स्ट रीडिंग गोष्टीसारखं, दुसरा मुद्दा होता सेकंड रीडिंग, अंडरलाईन करतोय महत्त्वाच्या गोष्टी, वाटलं तर पुन्हा एकदा थर्ड रीडिंग करा, आणि नंतर मग काय करा, नोट्स काढा. नोट्समध्ये तुम्ही जे काही लिहिणार आहात तर ते सर्व सेकंड रीडिंगमध्ये अंडरलाईन केलेलं असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? आता क्लब झालाय. रिव्हिजन कशी करणार, जनरली रिव्हिजन कशी करतात आतापर्यंत मुलं, रिव्हिजन करताना आपण काय करतो, आपण जे काही नोट्समध्ये लिहिलं आहे, किंवा काही लोक नोट्स पण काढत नाही, त्यांना वाटतं पुस्तक सगळं लिहिणार आहे आपण, तर कशाला लिहायचं, तर मग पुस्तकातच अंडरलाईन करतो आणि हायलाईट करतो वेगवेगळ्या कलर पेननी, आणि पुस्तक रंगीबेरंगी करून टाकतो. ठीक आहे. मग रिव्हिजन करताना काय, त्याच पुस्तकातलं पेज ओपन करायचं आणि परत तेच वाचून काढायचं. याला रीडिंग म्हणतात मित्रांनो, रिव्हिजन म्हणत नाहीये, लक्षात घ्या. रीडिंग आणि रिव्हिजन याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा वाचताय तर ती रीडिंग झालेली आहे, आणि तुम्ही जेव्हा तुमच्या नोट्समध्ये लिहिलेली गोष्ट आता वेगळ्या अँगलने बघत आहात, त्याला वेगळ्या अँगलने बघत आहात, वेगळा अँगल, म्हणून मी म्हणतो त्याला रिव्हिजन. तर रिव्हिजनचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा. ठीक आहे. मग रिव्हिजनमध्ये आता त्याच्याकडे ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत आपण त्याच्याकडे बघण्याचा अँगल आपल्याला बदलायचा आहे. म्हणजे काय की आता आपण ज्या नोट्समध्ये लिहिलंय, आता त्याला काय करा, तुम्ही जे काही कंटेंट लिहिलंय त्याच्यावर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितलेले आहेत, आणि आता याच्याही पलीकडे कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो असे कीवर्ड मार्क करून टाकायचे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कोणता एखादा कंटेंट मधून डेटा विचारला गेला होता, त्याला मी अंडरलाईन करून ठेवला की बाबा हे महत्त्वाचं आहे, याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेला आहे. ज्या बाबींवर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेले आहेत त्या बाबी कधीच चुकायच्या नसतात. जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनपैकी एखादा क्वेश्चन आलेला आहे आणि पुढच्या एक्झाममध्ये तोच विचारला गेला आणि तो जर चुकत असेल तर समजायचं की आपण कॉम्पिटिशनमध्ये नाही. ठीक आहे. तर आता काय झालंय, तुम्ही नोट्स लिहिलेल्या आहेत, रिव्हिजन करताना तुम्ही त्याला प्रश्न विचारताय नोट्समधल्या कंटेंटला की इथे कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि तसे थोडक्यात शॉर्टकटमध्ये क्वेश्चन तयार करायचा प्रयत्न करा. कदाचित मी आत्ता जे सांगतोय ते काही लोकांना लक्षात येणार नाही की बाबा क्वेश्चन म्हणजे रिव्हिजन कशी करायची आहे, परंतु समजून घ्या की तुम्ही जे लिहिलंय ते परत वाचत असाल तर तुम्ही चुकताय. दॅट इज रीडिंग, दॅट इज नॉट रिव्हिजन. मग रिव्हिजनमध्ये एकतर काय करा,
की दुसऱ्या पेजवर, कोऱ्या पेजवर ते पॉईंट्स आठवायचा प्रयत्न करा. काही जेवढं काही आठवतं तेवढं लिहायचं, जे नाही आठवणार तेवढं बघायचं. ठीक आहे. आणि दुसऱ्या अँगलने काय, क्वेश्चन तयार करा, याच्यावर अजून काय काय प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. हे झालं तुमचं रिव्हिजन. ठीक आहे. रिव्हिजन आणि रीडिंगमध्ये फरक आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो. त्यानंतर आता तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेत, त्याच्यामध्ये काही माहिती नवीन मिळाली असणार तुम्हाला. म्हणजे आता काय होतं, साधारणपणे आपण जॉग्रफीमध्ये समजा मी पावसाचा प्रदेश पाठ करतो, मग कधी कधी क्वेश्चन विचारला जातो की लोणावळ्याला पाऊस किती पडतो, खंडाळ्याला पाऊस किती पडतो, महाबळेश्वरला पाऊस किती पडतो जोड्या लावामध्ये. मग अशा केसमध्ये मी समजा ते पाठ केलेलं नसेल तर माझ्यासमोर नवीन आलं की आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवायचं. ठीक आहे. मग त्या पद्धतीने मी माझ्या नोट्समध्ये ते ॲड करतोय. म्हणजे आपल्या अभ्यासाचे टप्पे जर बघितले तर आता कुठपर्यंत आलो आपण, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, वाटलं तर थर्ड रिडिंग, नोट्स मेकिंग, नंतर रिव्हिजन, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, पोचलो इथपर्यंत. आता दुसरा पुढचा मुद्दा आहे डिस्कशनचा. डिस्कशनमुळे काय होतं की तुम्ही तुमच्याबरोबर प्रिपरेशन करणाऱ्या लोकांबरोबर जर तुम्ही गोष्टी डिस्कस केल्या तर त्या जास्त वेळ लक्षात राहू शकतात. मग डिस्कशन फक्त कामाचं झालं पाहिजे. अदरवाईज मी बघतो बरेच लोक डिस्कशन करतात आणि 2 मिनिटांनंतर किंवा 5व्या मिनिटानंतर त्यांच्या पॉलिटिकल गप्पा सुरू असतात. राईट. ते व्हायला नको आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की कधी पण प्रिपरेशन करताना आपल्याला डिस्कशन जेव्हा करतोय मी तर खूप प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण ज्याच्याबरोबर डिस्कशनला बसणार आहे त्याच्याबरोबर कंपल्सरी काय असणं अपेक्षित आहे, त्याचा पण अभ्यास जास्त चांगला आपल्याच पद्धतीने असायला पाहिजे किंवा आपल्यापेक्षा चांगला असेल. परंतु इथे लक्षात घ्या की डिस्कशन करताना बिनकामाच्या गोष्टी डिस्कस होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की आपल्याकडे आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर समोर असणार आहे. ठीक आहे. डिस्कशन झालं. तर लास्टचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे कोणता, आपला टेस्टचा. म्हणजे आता सर्व गोष्टी झाल्यात, मी वाचलंय, मी लिहिलंय, मी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता मी काय केलंय, मित्रांबरोबर माझ्या डिस्कस केलेलं पण आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आणि जे सर्व लोक काय करतात, अवॉइड करतात, घाबरतात. मी म्हणतो घाबरतात का, कारण की तिथे आपल्याला टेस्ट द्यायची असते आणि टेस्टमध्ये काय होतं, खरं कळतं की आपला अभ्यास किती झालेला आहे. आणि जर टेस्ट दिला नाही तर आपल्याला काय वाटतं, आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, आपला अभ्यास खूप चांगला चालू आहे. आणि घरून फोन आला की आपण पण म्हणतो येस दिवसभर अभ्यास केलेला आहे, 10 तास 15 तास वॉट एव्हर जो काय आहे. परंतु जोपर्यंत त्याला इव्हॅल्युएशन तुम्ही करणार नाही, जोपर्यंत त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही, जोपर्यंत तुम्ही टेस्ट देणार नाही त्या टॉपिकवरच्या किंवा त्याच सब्जेक्टवरच्या, तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला लक्षात येणार नाही की काय गोष्टी चुकत आहात. पॉलिटीमध्ये असं बऱ्याच वेळा होतं की खूप सारे मुलं पूर्णच्या पूर्ण पुस्तक पाठ करतात किंवा सगळा कंटेंट माहिती असतो आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर 150 पैकी 70, 72, 75 मार्क्स घेऊन येतात, जे की सर्वात जास्त त्रासदायक ठरतं. जे तुम्हाला एक्झाममध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तिथे पॉलिटीसारख्या विषयाला 110 पेक्षा कमी असून चालत नाही. तिथे तुम्हाला 72 पडले तर तुम्ही पूर्णपणे कॉम्पिटिशनच्या बाहेर असता. हा मुद्दा पुन्हा एकदा लक्षात घ्यायचा. सो या पद्धतीने मी जेव्हा सांगतो की मुलांना की प्रिपरेशन करताना इथे मी जे पॉईंट्स दिलेले आहेत ते हे सर्व असेच आहेत, किंवा फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग, आणि मग नोट्स मेकिंग, मग त्याचं रिव्हिजन, मग डिस्कशन किंवा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि मग डिस्कशन. ठीक आहे. तर आणि मग लास्टला जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो टेस्टचा. जर टेस्ट देत असाल किंवा टेस्ट आपण करत असाल वेगवेगळे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून किंवा वेगवेगळ्या क्लासेसच्या टेस्ट पेपर सॉल्व्ह करून, तर काय होणार आहे, आपण आपलं अभ्यास पर्टिक्युलर टू द पॉईंट नेत आहोत. ठीक आहे. आणि मग जी लास्टची लाईन आहे जी मी क्लासमध्ये सांगत असतो की या फेजेसमध्ये जर तुमचा अभ्यास झाला तरच हा अभ्यास आहे, अदरवाईज तो आभास आहे. अभ्यास आणि आभास याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे आणि तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. अभ्यास म्हणजे या पद्धतीने तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्ही खरंच अभ्यास करत आहात. अदरवाईज तुम्ही स्वतःला सांगताय की मी अभ्यास करतोय आणि तो फायनली अभ्यास न करता तुम्ही काय करत आहात, आभास करत आहात. आणि आभास फायनली काय करतो, एक्झाममध्ये त्रास देतो, तो छळतो. राईट. तुम्हाला मग असं वाटतं की आपलं 4 वर्ष प्रिपरेशन झालं, 3 वर्ष प्रिपरेशन झालं, आणखीन त्यापेक्षा जास्त वर्ष प्रिपरेशन झालं आणि रिझल्ट का येत नाही आहे. रिझल्ट नाही येण्यामागं कारण हेच आहे की तुमचा जो अभ्यास आहे तो एक्झामच्या अँगलने किंवा एक्झामला जे पाहिजे ते तुम्ही देत नाही आहे किंवा एक्झामची डिमांड फुलफिल करत नाही. काही लोकांकडे खूप साऱ्या पद्धतीने नॉलेज असतं, खूप मोठ्या प्रमाणात नॉलेज असतं, परंतु फायनली ते एक्झाम पास व्हायला काय होतात, कुठेतरी मागे पडतात. आणि हा बेसिक फरक याच्यामध्ये असणार आहे किंवा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बाकी तुम्ही प्रिपरेशन करताय किंवा गायडन्ससाठी खूप सारे व्हिडिओज अवेलेबल यूट्यूबवर, राईट. परंतु आपल्याला पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे की आपलं यूट्यूब आणि पुन्हा एकदा यूट्यूब, व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम किंवा आणखीन हे फेसबुकवर जे व्हिडिओ बघून तुम्ही फक्त तुम्हाला काय करता की वेळ वाया घालवता. याच्यापेक्षा
येस, आता काही वेळासाठी मोटिवेशनल व्हिडिओ बघायला पाहिजे, काही काही वेळासाठी इन्फॉर्मेशन काही मिळत असेल तर ते पण बघा, काही हरकत नाही. परंतु याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आहे तो अभ्यास हा या सर्व गोष्टी सोडून होत असतो. म्हणून मी कायम सांगत असतो विद्यार्थ्यांना, की तुम्ही अभ्यास करताना मोबाईल बंद ठेवा. हे सगळ्यात मोठं काय आहे, चॅलेंज आहे, की तुम्ही जर मोबाईल बंद ठेवू शकत असाल तर तुम्ही आयुष्यात एमपीएससी नाही, दुसरं कोणतंही चॅलेंज ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये, टार्गेट ठेवा, ते सर्व तुम्ही फुलफिल करू शकता, पूर्ण करू शकता. परंतु जोपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करताना मोबाईल ऑन ठेवून अभ्यास करताय आणि मग अभ्यास करता करता काहीतरी आठवलं आणि नेटवर सर्च केलं आणि मग बघितलं की व्हॉट्सअपवरचं खूप सारे मेसेज आलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट प्रकारचे दोन्ही ग्रुप असतात. मग शाळेतला ग्रुप असतो, कॉलेजचा ग्रुप असतो किंवा आणखी काय वेगवेगळे ग्रुप असतात. बिनकामाचा वेळ जातो. आणि जो मी म्हणतो कायम क्लासमध्ये अभ्यास करताना किंवा प्रिपरेशन करताना मुलांना सांगत असतो, की आपला स्वार्थ कायम जागा ठेवा. या स्वार्थामध्ये मी माझ्या घरच्यांना सांगितलं, की प्रिपरेशन करतोय आणि मला पोस्ट मिळवायची आहे, हा माझा स्वार्थ आहे आणि त्याच्यासाठी मला माझा वेळ खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. तर हे चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर यस, इनिशियली अभ्यास सुरू केल्यानंतर साधारणपणे 2 वर्षापर्यंत तुम्ही प्रिपरेशन करून पोस्ट मिळवू शकता, इथपर्यंत अभ्यास होऊ शकतो. काही वेळा लक अनलकी आपण असू शकतो, तर काही वेळ जास्त लागू शकतो, परंतु जो प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करतो तो निश्चितपणे पास होतो. आणि इथे जे प्रिपरेशन करणारे खूप सारे आहेत, परंतु प्रिपरेशन पाहिजे तसं एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करणारे खूप कमी आहेत आणि म्हणून ते लोक पास होतात, कमी लोक पास होतात, जास्त लोक न पास होत नाही. ठीक आहे, तर प्रिपरेशन करणाऱ्यांमध्ये आणि चांगलं प्रिपरेशन, एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन करणाऱ्यांमध्ये हा आपला बेसिक मूलभूत फरक असायला पाहिजे आणि हा कायम ठेवा, जेणेकरून तुम्हाला पाहिजे ते यश लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे, तर होपफुली जे लोक बघत असतील त्यांना काही प्रॉब्लेम जे काही डाऊट्स असतील ते होपफुली क्लिअर झाले असतील. तर सो माझ्याकडचा जो काही कंटेंट सांगायचा होता तो मी सांगितलेला आहे, त्यामुळे आजचा जे सेशन आहे ते थांबूया. ठीक आहे, अजून ऑल द बेस्ट. खूप सारा येणारा काळ खूप कठीण आहे आणि आपल्याला अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही जवळचा सोल्युशन नाही आहे. अभ्यासामध्ये मी क्लासमध्ये पण सांगत असतो आणि मुलांना सांगत असतो, की सगळ्यात सोपं आहे जी गोष्ट तुम्ही करता आहात, अभ्यास सगळ्यात सोपा आहे. काय, टेबल आहे, खुर्ची आहे, फॅन आहे, लाईट आहे, सगळं असतं अभ्यासिकेमध्ये. अभ्यासच करायचा असतो, खड्डा खोदण्यापेक्षा खूप इझी आहे. त्यामुळे अभ्यास करा, तुमचं जे टार्गेट आहे त्याला समोर ठेवा आणि जोरदार प्रहार करा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.